So today we have a speaker, Mandakini Pingle Madam. She has 35 years of experience of Sanskrit teaching as a Sanskrit teacher. She worked formerly in RP Wagh High School, Vasai, and Dr. M.G. Prodekar School, Vasai. We have got this eminent speaker for Sanskrit language, which is a part of our IKS syllabus, Indian Knowledge System, and we have got the number of module number 6, in which Sanskrit language, the grammar Sanskrit language, the Panini's work um, um, for the Sanskrit, and how the Sanskrit language is helpful in our NLP. So this is the concept mapping between the since the ancient age of Sanskrit language till the modern tools like NLP and other things. So this is going to helpful for us as we are newcomers for the Sanskrit language. So I already requested to Madam to cover all the basic concepts which is there in our syllabus, and I hope that everyone will enjoy the session, will get a lot of knowledge from it, and with this the outcome of this session is that we are having the number of assignments and experiments based on this particular topic. So after this session, I would request all the students as well as other participants, you can ask the questions to Madam, and definitely you will gain the knowledge. And I request to start the session. Before starting the I will say we will start the session. I will introduce myself in Sanskrit language, like Mama Nama Yogeshaha, Aham Vase Nagare Vasami, and Mama Matuhu Nama Mandakini Pingre Madam, and Sanskrit Bhasha Mayam Ativa Rochate. So Sanskrit language I likes very much, and I introduce myself in Sanskrit language, and now I request Pingle Madam to start the session. So Ishanshu, please you can take a snap of it, and I hope the screen is visible. Yes, sir, clearly visible. Yes, yes, yes. Over to you, madam. सुस्वागतम सुस्वागतम नमो नमः इयं व्याख्याने अहम मंदाकिनी पिंगळे अस्मि अहम संस्कृत शिक्षिका अस्मि. आज आपण संस्कृत मध्ये बोलणार नाही आहोत, पण संस्कृत व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. आणि संस्कृत व्याकरणामध्ये किंवा संस्कृतचे अगदी मूळ अल्फाबेट्स काय आहेत हे आपण बघणार आहोत. अल्फाबेट्स म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये साऊंड म्हणतात, आणि संस्कृतमध्ये त्याला वर्ण किंवा ध्वनी शब्द असे शब्द आहेत. मग हे ध्वनी जो निर्माण होतो, साऊंड जो मूळ आहे, जसं इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स आहेत त्याप्रमाणे संस्कृतमध्ये सुद्धा, अगदी मराठीमध्ये सुद्धा आपण ग म भ न ची सुरुवात करतो, आणि त्याप्रमाणे संस्कृतमध्ये जर आपण अगदी सुरुवात केली तर वर्ण हा मूळ ध्वनी. तर हा ध्वनी कसा उत्पन्न होतो, तर त्यामध्ये दोन स्वर आणि व्यंजने. इंग्लिशमध्ये बघा व्हॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स, त्याप्रमाणे संस्कृतमध्ये स्वर आणि व्यंजन ही मुळात अल्फाबेट्स आली पाहिजेत. बरं, संस्कृतची लिपी म्हणाल तुम्ही, इंग्लिशची लिपी कोणती आहे तर रोमन लिपी आहे, आणि संस्कृतची आहे ती आपल्याला देवनागरी लिपीमध्ये हे लिहिलेलं असतं. आणि हे जे अल्फाबेट्स आहेत, साऊंड आहे किंवा ध्वनी, स्वर आणि व्यंजन असे दोन भाग पडतात. आधी स्वर म्हणजे काय, स्वर किती आहेत? स्वर बघा तुम्ही, अ आ इ ई उ ऊ ए ऐ रू रू लू ओ औ असे 12 एकूण स्वर आहेत आपल्याकडे. आणि बाकी जे आहेत आणि आहा हे स्वर नाही आहेत. हा अनुस्वार आहे.
वर टिंब येतं ते अनुस्वार, आणि आहा म्हणजे विसर्ग. तो विसर्ग आणि अनुस्वार हे वेगळे काढले जातात. आता हे झाल्यानंतर स्वर झाले. आता स्वर एकूण 12 आहेत आणि बाकीची जे व्यंजन, आता व्यंजने जे आहेत ती बघा, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग असे आहेत बघा एकूण. आता क वर्गामध्ये क, ख, ग, घ, अ. आता तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन सुद्धा हा भाग याच्यात आहे, जो मी एकंदर आपल्याला कव्हर करायचंय त्याच्यामध्ये पाहिलं तर आता क, ख, ग, घ आणि ङ, ते ड असतो, ड चा पाय मोडून त्याच्या पुढे टिंब लिहितात, पण त्याचा उच्चार नाकातून करायचा असतो, ङ. कळलं? ङ असं वाङ्मय, वाड्मय नाही म्हणत, वाङ्मय असा ग चा उच्चार होतो, ड चा म्हणजे क, ख, ग, घ, ङ. नंतर च, छ, ज, झ, अ. आता हा अ आहे, वाटीचा अ असतो बघा, त्याचा घशातून उच्चार करतात, अ. हा मॉड्यूल माईक ऑफ झालं. हेलो हेलो ईशांशु, आवाज आ रहा है? हेलो मॅडम, आवाज येतोय? हेलो हेलो स्टुडंट्स, कॅन यू लिसन? हेलो. यस यस सर, आ रहा है आवाज. हो सर, येतोय. अगोदर आवाज येत नव्हता का आता? हाँ सर, बीच में म्यूट हो गया था माइक, अभी आ रहा है आवाज. अभी आ रहा है ना? अभी ये पीपीटी भी दिख रहा है ना? यस यस, ओके, विजिबल है. कंटिन्यू कंटिन्यू. मग प वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग यातले मी तुम्हाला मूळ अक्षर सांगितले, व्यंजन. आता क आणि शिवाय य, र, ल, व, श, श, स, ह. श पहिला आहे जो शहामृगातला, दुसरा आहे तो षटकोनातल्या, आणि स, ह. ल हे अक्षर संस्कृत मध्ये नाही. आणि मग क्ष जो आहे, क्ष आणि न्य ही जोडाक्षर आहे. क्ष जो होतो तो क्षला क प्लस श असा क्ष होतो, जोडाक्षर. आणि न्य जो आहे, ज प्लस अ, वाटीचा अ, तो ज्ञ. अशी ही जोडाक्षर होतात. आता त्याच्यात या अल्फाबेट्स मध्ये जर आपल्याला क वर्ग जो आहे, पहिला क, ख, ग, घ, ङ, हे कंठ, आपण कंठातून त्याचा आवाज निघतो
म्हणून त्याला कंठ्य असं म्हणतात. कंठ म्हणजे गळा, कळलं? त्याच्यानंतर च वर्ग, च छ ज झ अ, तर ते आहे ते तालव्य. तालव्य, टाळूला त्याचा स्पर्श होतो आणि उच्चार होतो. ट वर्ग जो आहे, ट ठ ड ढ ण, तो आहे तो मूर्धन्य. मूर्धा म्हणजे टाळू, मेंदू, डोकं अशा अर्थी आहे, कळलं? मूर्धन्य आपल्या डोक्यापर्यंत जातं ते. त्याच्यानंतर ट ठ चालत, त थ द ध न, त जो आहे तो आपल्याला दंतान, दाताचा वापर करावा लागतो. आणि प वर्ग जो आहे, प फ ब भ म, आपल्याला बोलतानाच कळलं की प वर्ग हा ओष्ठ्य, ओठांचा वापर केला जातो, कळलं? आणि अशा तऱ्हेने हे आपल्याला मुख्य अल्फाबेट्स म्हणजेच ध्वनी, ध्वनी म्हणजे काय आणि त्याचे आपल्याला मूळ पार्ट कोणते आहेत हे आपण पाहिले. फक्त व्यंजनाचे पाय मोडलेले असतात, त्याचा पूर्ण उच्चार होत नाही. आता जर आपल्याला कमल हा शब्द हवा असेल, तर क म्हणजे हा पूर्ण क असतो. तर आपल्याला त्याचा क चा पाय मोडायचा प्लस अ, म्हणजे व्यंजन प्लस स्वर आणि हे अक्षर तयार होतं. हे लक्षात ठेवा तुम्ही, कळलं? आता हे झाल्यानंतर स्वर आणि ध्वनी मिळून आपल्याला हे ध्वनी, स्वर आणि व्यंजन मिळून ध्वनी तयार होतो. आता त्याच्यानंतर मुख्य म्हणजे आपल्याला सर्व ध्वनी, संधी, धातू, पदे वगैरे सर्वांची पद्धतशीर रचना ज्यांनी केली त्या महान व्यक्तीचे नाव म्हणजे पाणिनी. या पाणिनीचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. पाणिनी कोण होता? हा ग्रामर तयार करणारा, म्हणजे संस्कृत भाषेचं व्याकरण सगळ्या एका संबंध साच्यामध्ये ज्यांनी लिपिबद्ध केलं, तो हा महान व्यक्ती म्हणजे पाणिनी. मग याचं थोडक्यात आपण आधी चरित्र पाहूया, तो कोण होता? तर तो 6व्या इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये, इसवी सन पूर्व 520 मध्ये जन्म झाला त्याचा. बरं, तो कुठे जन्मला? तर पाकिस्तान मधील शालातूर या गावामध्ये त्याचा जन्म झाला. आणि नंतर तो तक्षशिला विद्यापीठात शिकला. अतिशय बुद्धिमान, लहानपणापासूनच तो बुद्धिमान होता आणि म्हणून त्याने हे अभ्यास करून हे संस्कृतचं व्याकरण संबंध तयार केलं. आता या मुलाच्या वडिलांचं नाव होतं पडिन ऋषी. त्यांचा हा मुलगा पाणिनी. आता या पाणिनीला आणखीन पण नाव आहेत. शालातुरीय, शालातूर, पाकिस्तान मधल्या शालातूर मध्ये त्याचा जन्म झाला आणि म्हणून त्याला शालातुरीय असंही नाव आहे. त्याची आई दक्षा आणि दाक्षी, तर त्यामुळे त्याचं नाव दाक्षीपुत्र असंही पडलं. अशी निरनिराळी नावं पाणिनीला आहेत. आणि मग हा तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेऊन त्यानंतर महत्वाची त्याची कामगिरी म्हणजे अष्टाध्यायी नावाचा त्याने ग्रंथ लिहिला. आता हा संस्कृत ग्रामर साठी लिहिलेला 8 अध्याय, त्याच्यात 8 विभाग आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ 3999 एवढी सूत्र त्यांनी लिहिलेली आहेत. म्हणजे नियम, वेगवेगळे नियम, की संधी कसे होतात, समास कसे होतात वगैरे, वाक्य कशी तयार करायची, सगळ्याचे त्यांनी नियम दिलेत. मुख्य 14 सूत्र आहेत त्याच्यामध्ये. त्याला म्हणतात शिवसूत्रे किंवा माहेश्वरी सूत्रे. महेश किंवा शिव, महेशाच्या डमरू मधून जे ध्वनी उत्पन्न झाले ते ध्वनी यांनी लिपिबद्ध केले.
आणि त्याला ती 14 सूत्र माहेश्वरी सूत्र म्हणून म्हटलं जातं. अतिशय महत्वाचा हा असा ग्रंथ असल्यामुळे संबंध अष्टाध्यायी आपण अभ्यास केला की संबंध संस्कृत आपल्याला आलं म्हणून समजा. इतका सुंदर असा हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथामध्ये म्हणजे त्यांनी एवढी सूत्र लिहिलीच, नियम लिहिलेत आणि अशा तऱ्हेने त्यांनी जो ऋग्वेद 4 वेद आहेत आपले, त्या ऋग्वेदावर पण त्यांनी भाष्य केलं. नंतर हा फिलॉसॉफर होता, लिंग्विस्टिक्स त्याच्यामध्ये तो त्यांनी म्हणजे ग्रामरचं तर पूर्ण याला काय म्हणतात, फोटो काय झालं, काय बोलताय का, ऐकू नाही येते का? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो. हो येतोय, येस करेक्ट. हा ठीक आहे, ओके, कंटिन्यू. तर त्यांनी ऋग्वेदावर सुद्धा भाष्य केलेले आहे आणि हा असा पाणिनी आहे, त्याला आपल्याला फादर ऑफ द संस्कृत, संस्कृत भाषेचा जनक असं म्हटलं जातं. त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रामिंग त्यांनी करून केलं होतं त्या काळात आणि त्याचा गौरव अमेरिकेने त्याचा गौरव केला. इतकं याचं महान कार्य आहे. आणि आता ह्या म्हणजे इतकं मोठं काम करणारा हा जो पाणिनी आहे, त्याचं आपण चरित्र पाहिलं. महत्वाचं म्हणजे त्यांनी काय काय काम केलं संस्कृतसाठी हे आपण पाहिलं. आता परत आपण संस्कृत व्याकरणाकडे येऊया. आपल्याला कोणकोणते मुद्दे आज कव्हर करायचे आहेत. ध्वनींचा अभ्यास आपण केला. ध्वनी म्हणजे साऊंड. साऊंडचा अभ्यास केल्यानंतर धातू, नामे, पदे, प्रत्यय वगैरेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. संस्कृतमध्ये मुख्यतः 2 विभाग पडतात, धातू आणि नाम. म्हणजे कसं आहे, धातू म्हणजे काय, धातू म्हणजे व्हर्ब, इंग्लिशमध्ये व्हर्ब आणि मराठीत त्याला क्रियापद. धातू म्हणजे कुठलेही मेटल नव्हे, सोनं चांदी नव्हे, धातू म्हणजे क्रियापद. तर हे क्रियापद जे आहे ते धातू एकूण बघा तुम्ही, संस्कृत मध्ये एकूण 2200 2200 एवढे धातू आहेत. आता धातू म्हणजे क्रियापद, मग आपण मराठीत म्हणतो जाणे, करणे, बसणे वगैरे संस्कृतमध्ये जे आहेत, गमगच्छ, दृशपश्य, चल, वद वगैरे, तर ते धातू आहेत. त्या धातूंची विभागणी आता 2200 धातू, त्याची विभागणी त्यांनी 10 गणात केली, 1 ते 10 गण. मग त्या गणांमध्ये सुद्धा त्याचे परत उपविभाग, 2 उपविभाग केलेत. पहिल्या गटामध्ये 2 गट. पहिल्या गटामध्ये पहिला, चौथा, 6वा, 10वा असे गण येतात आणि दुसऱ्या गटामध्ये मग दुसरा, तिसरा, 5वा, 7वा, 8वा आणि 9वा असे हे 2 गट ठेवलेले आहेत त्यांनी. बरं, प्रत्येक हे ओळखायचा कसा, धातू कोणत्या गणाचा आहे, कोणतं, परस्मय पद आणि आत्मनेय पद अशी 2 पदं असतात त्याला. तर ते कसला, कोणत्या पदाचा आहे धातू, काय आहे हे ओळखण्यासाठी त्यांनी प्रत्येक धातूला विकरण दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या गणाच्या धातूला अ हे विकरण लागतं, चौथ्या गणाच्या धातूला य हे विकरण लागतं, 6व्या गणाच्या धातूला अ हे विकरण लागतं आणि 10व्या गणाच्या धातूला अय हे विकरण लागतं. आता हे झाल्यानंतर दुसऱ्या गटातले जे आहेत, आता दुसरा गण जो आहे त्या दुसऱ्या गणाला बघा विकरणच नाही लागत दुसऱ्या गणाला. तिसऱ्या गणाला द्वित्त रूप होते, डबल होतो, दा दद, दद होतो दाचा. त्याच्यानंतर 5व्या गणाला नु हे विकरण लागतं, 7व्या गणाला न हे विकरण लागतं, 8व्या गणाला
उ हे विकरण आणि 9व्या गणाला ना हे विकरण लागतं. न्या हा 9व्या गणाचा धातू आहे. तर हे धातू झाल्यानंतर आता हे धातूचा हा विभाग एक झाला आणि दुसरा विभाग जो आहे तो आपला नाम आणि सर्वनाम. म्हणजे क्रियापद बघा, मराठीत सुद्धा क्रियापदाचा भाग वेगळा आणि बाकी शब्द जे असतात, नाम, सर्वनाम, विशेषण, हा एक भाग असतो. तर तसाच संस्कृत मध्ये आहे नाम आणि सर्वनाम. नाम, सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी जो शब्द वापरतो आपण त्याला नाम म्हणतात. तर हे जे आहे, नाम किती आहेत बघा, नाम सुद्धा अकारांत, अ, आ, ई सगळ्या अंताची शब्द आहेत. ते बघा, देव अकारांत, वन अकारांत नपुसकलिंगी आणि माला आकारांत स्त्रीलिंगी. मग इकारांत, उकारांत असे सगळे ऋकारांत, पितृ, मातृ इथपर्यंत हे सगळे शब्द नाम आहेत. आणि मग सर्वनाम कुठली आहेत? तर तद, यद, किम म्हणजे तो, तद म्हणजे तो, यद म्हणजे जो आणि किम म्हणजे कोण. माझा माईक कसं बंद करू? माईक बंद करायचा कोणाला? हॅलो, मला वाटतं ते आपापसात बोलतायत. नाही. हॅलो हॅलो, आवाज येतोय ना? हा हा सर. ओके ओके, कंटिन्यू. आणि ही जी नामांना विभक्ती प्रत्यय लावून जी रूप होतात त्यांना कारक असं म्हणतात. बघा तुम्ही, इंग्लिश मध्ये आपण केसेस म्हणतो आणि संस्कृत मध्ये त्याला हे विभक्ती म्हणतात. आता विभक्ती आणि कारक आणि विभक्ती, मग कारक म्हणजे काय हा तुम्हाला वेगळा टॉपिक आहे बरं का. मग कारक म्हणजे कारकाणी. मग कर्ता, कर्म, करणम, संप्रदानम, अपादानम, अधिकरणम इत्येते सर्वे वाक्ये क्रियापदस्य सहचराः ते सर्वे मिलित्वा क्रियां कुर्वन्ति अतः तानि कारकाणि, अशी त्यांनी संस्कृत मध्ये व्याख्या केली आहे. पण मग आता विभक्ती म्हणजे काय? तर आपल्याला विभक्ती प्रत्यय जे आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन, या विभक्त्या मराठीत आहेत. आता आणि संस्कृत मध्ये पण याच आहेत. तर ह्या विभक्त्यांना, आणि इंग्लिश मध्ये पण आहेत, नॉमिनेटिव्ह, ॲक्युझेटिव्ह, इन्स्ट्रुमेंटल, डेटिव्ह, ॲब्लेटिव्ह, जिनेटिव्ह, लोकेटिव्ह आणि व्होकेटिव्ह. तर ह्या ज्या केसेस म्हणजेच विभक्त्या आहेत, तर ह्याला प्रत्यय लावून शब्द तयार होतो. म्हणजे वाक्य तयार करताना आपल्याला याचा फायदा होतो. कारकाचा फायदा केव्हा होतो बघा, आता बंडू हा शब्द आहे. बंडूने खाऊ खाल्ला, बंडूने, ने हा प्रत्यय लागला, कळलं? किंवा बंड्याला खाऊ आवडतो, बंड्याला, ला हा प्रत्यय लागला. ने वेगवेगळे जे प्रत्यय आहेत ते संस्कृत मध्ये प्रत्यय आहेत, विभक्त्या आहेत आणि मग त्याच्यावरून कारक तयार होतात. तर आता कारक बघा तुम्ही, कारक कोणते आहेत? कर्ता, कर्म, करणम, संप्रदानम, अपादानम, अधिकरणम, संबोधनम. मी संबंध म्हटलं नाही, षष्ठी नको आपल्याला. कसं आहे बघा तुम्ही, आता कर्ता आपण जर म्हटलं, कर्ता प्रथमा, तर कर्त्याचा अर्थ काय होतो बघा आधी, कर्ता प्रथमा. मग जर वाक्य आपण घेतलं, रमा गीतम गायती, रमा गीतम गायती, हे जे आहे तो जो आहे बघा तुम्ही, रमा लाल अक्षरात लिहिलंय की नाही, प्रथमा, मालाप्रमाणे रमा चालतो शब्द. मग त्याला प्रथमा विभक्ती आली की त्याला म्हणायचं कारक कर्ता.
आता द्वितीया विभक्ती बघा, मधुरा जलम पिबती. जलम हे काय आहे? कर्म. मधुरा पाणी पिते. मधुरा काय पिते? मधुरा पाणी पिते. जलम ही द्वितीया आहे. आता हे तुम्हाला केव्हा येईल हो? द्वितीया आहे का प्रथमा आहे? ते तुम्ही शब्द नामपाठ केली पाहिजेत. देव, वन, माला. आता जलम वनम प्रमाणे चालणार, त्याची ही द्वितीया आहे. आता तृतीया. तृतीया बघा, अहम सुधाखंडेन लिखामी. मी चॉकने लिहितो. चॉकने लिहितो म्हणजे चॉकने म्हणजे तृतीया आलेली आहे. आता हे जाता जाता बघा, कर्माला कर्त्याला काही नाही, कर्ता प्रथम येत असतो. द्वितीया कर्म, त्याला अर्थ काय होतो की टू. ला, मराठीत ला प्रत्यय आहे, इंग्लिश मध्ये टू होतो. कळलं? आणि तृतीया करणम. करणम जे आहे तृतीया आहे, त्याचा अर्थ काय होतो? बाय किंवा विथ. अहम सुधाखंडेन लिखामी. आय राईट विथ चॉक, आहे ना? विथ किंवा बाय असेल तर करणम. नंतर चतुर्थी असली की संप्रदानम. माता बालकाय क्रीडनकम यच्छती. आई मुलाला क्रीडनक म्हणजे खेळणं देते. ही चतुर्थी आहे. मुलाला मराठीमध्ये ला आणि संप्रदानम म्हणजे चतुर्थी. हा चतुर्थीचा अर्थ आहे फॉर, मुलाला, फॉर बालक. अपादानम पंचमी. पंचमीचं काय होईल? नृपः रथात अवतरती. राजा रथातून उतरतो. फ्रॉम पंचमीला काय होईल? फ्रॉम म्हणजे अपादान. षष्ठी जे आहे, षष्ठीला काहीही आपल्याला कारक नाहीये, कारण दशरथस्य पुत्र राम, दशरथाचा मुलगा राम, याच्यामध्ये क्रियापद येतच नाही, क्रियापदाशी संबंध नाही, म्हणून हे कारक नाही. आता अधिकरण म्हणजे सप्तमी. धेनू गोष्टे तिष्ठती. बघा, आणि पंचमीला सांगायचं राहिलं अपादान म्हणजे फ्रॉम, इंग्लिश मध्ये फ्रॉम. आणि सप्तमी जे आहे अधिकरणम, इन किंवा ऑन असा अर्थ होतो. धेनू गोष्टे तिष्ठती. गाय गोठ्यात राहते, थांबते. गोठ्यात मराठीत या आणि संस्कृत मध्ये इंग्लिश मध्ये इन किंवा ऑन हे अधिकरणम. हे याला म्हणायचं कारकम. कारकाहा जे आहेत ते अतिशय महत्वाचा, तो तुम्हाला मुद्दा वेगळाच आहे. कळलं? आता धातूंना बघा, विभक्ती झाली आपली, कारक झाले. आता धातूंना उपसर्ग आणि प्रत्यय लागतात. आता उपसर्ग लागून समजा बघा, गमगच्छ हा धातू आहे. आता गमगच्छ गच्छती, त्याला आ हा जर उपसर्ग लागला तर आगच्छती असा धातू तयार होतो. आता आगच्छती म्हणजे काय? बघा, आगच्छतीला येणे आणि गच्छती म्हणजे जाणे, म्हणजे धातूचा अर्थ पण बदलतो उपसर्गामुळे आणि धातू पण बदलतो. आता याच्यानंतर धातू, नाम, पद हे आपण पाहिलं, किंवा त्यातली प्रत्यय ज्याला काय म्हणतात तेही आपण पाहिले. आता ह्याच्यानंतर मूळ जो मुद्दा आहे तो संधी. संधी कसे करायचे? संधी जे आहेत, संधी म्हणजे काय? When two letters come into close contact, the change of the sound occurs and new sound is produced. It is संधी. कळते? म्हणजे दोन स्वर किंवा ध्वनी, स्वर किंवा व्यंजन एकत्र येऊन त्याच्यातून शब्द दुसराच तयार होतो, उच्चार दुसरा तयार होतो, त्याला आपण संधी म्हणतो. आता या संधीचे सुद्धा 3 प्रकार आहेत बघा. पहिला आहे तो म्हणजे
स्वरसंधी. स्वरसंधी. स्वरसंधी म्हणजे काय बघा, तुमच्या पुढे चार्ट दिलेला आहे. स्वर म्हणजे अ आ ई त्यातलं आलं पाहिजे. मग आता बघा, हे जे आहे नव अधिक अपी, नवा अपी आहे. दोन्हीकडे स्वर आहेत ना, न व चा पाय मोडला की त्याचं व्यंजन होतं, त्याच्यात अ मिसळला म्हणजे अ हा स्वर आहे आणि अपी मधला अ हा स्वर आहे, म्हणून हे स्वरसंधी. तथा अत्र, तथा प्लस अत्र, तथा अत्र. नंतर काय आहे, लेखनस्य आशयः. लेखनस्य आशयः. स्य ला शेवटी बघा अ हा स्वर आलाय आणि आशयः. लेखनास्याशय म्हणजे अ प्लस आ किंवा आ प्लस अ किंवा आ प्लस अ प्लस आ काही आलं तरी त्याचं आ हे होतं. हा नियम आहे, लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे एकाच टेबलमध्ये 4 नियम आपण दिलेले आहेत, कळलं. आणि बघा, नव अधिक आगत, नवागत. नंतर अ प्लस अ चं उदाहरण बघा तुम्ही, अ प्लस अ, न प्लस अ, न प्लस अस्ति नास्ति. विधू अधिक उदय, विधुदय. कळलं. हे असे स्वरसंधी, हे तुम्हाला इथे त्यांनी संबंध आपण तक्ताच दिलेला आहे. पठती अधिक इति, ई प्लस ई किंवा ई प्लस ई, दोन्हीही काही आलं तरी शेवटी त्याचा ई होतो. पठती अधिक इति, पठतीति. नदी अधिक इव, नदीव. परी अधिक ईश्वर, परी अधिक इक्षा, परीक्षा. नेहमीचा शब्द आहे आपल्याला परीक्षा, कळलं. त्याच्यानंतर बघा, आता जे आहे ऊ आहे, जो ऊ अधिक ऊ किंवा ऊ डबल ऊ काही आलं तरी त्याचा शेवटी काय होतो, ऊच होतो. गुरु अधिक उपदेश, गुरुपदेश. फक्त ऊ दीर्घ होतो, लक्षात ठेवा. वधू अधिक उत्साह, वधूच्छाह. भानू अधिक ऊर्जा, भानूर्जा. म्हणजे दीर्घ ऊ होतो, हे लक्षात ठेवायचं. आता रू, ह्रस्वरू, दीर्घरू काहीही आलं एकत्र केलं, रू प्लस रू प्लस रू किंवा दीर्घ रू एकत्र केलं तरी शेवटी त्याचं काय होतो, दीर्घ रूच होतो. मातृ अधिक ऋणम, मातृणम. पितृ अधिक पितृ अधिक ऋतम, पितृतम. अशा तऱ्हेने बघा, हे भातृचं पण उदाहरण दिलंय त्यांनी, कळलं. याप्रमाणे सगळे रूचे सुद्धा उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. आता हे झाले आता स्वरसंधीमध्ये सुद्धा बघा, इथे त्यांनी एका ठिकाणी आपण हा मुद्दाम चार्ट घेतलाय की अ प्लस ई आला तर काय होतो, ए होतो. आ प्लस अ आला तर आ होतो. हे संबंध टेबल तुम्ही लक्षात ठेवा आणि उच्चार कसे होतात ते बघा, कळलं. त्याच्यानंतर व्यंजन संधी. आता बघा, हे आपल्याला स्वरसंधी झाले, द वर्ल्ड ऑफ वॉवेल्स त्यांनी दिलेलं आहे सगळं, ते बघा, ते वाचून तयार करा. त्याच्यानंतर व्यंजन संधी. व्यंजन म्हणजे काय, की पहिला वर्ण जर व्यंजन असेल तर व्यंजन संधी होतो. म्हणजे आता बघा, वाक, क हा व्यंजन आहे, कचा पाय मोडलाय. वाक अधिक ईश, मग काय होईल त्याचं, वागीश. वाक प्लस ईश, वागीश. दिक प्लस अंत, दिगंत. दिक हे व्यंजन आहे पहिलं, कचा पाय मोडलाय, कळलं. मग दिगंत. क प्लस अ ग, क प्लस ई वागीश, गच होतो, कळलं का.
त्याच्यानंतर हे व्यंजन संधी झाल्यानंतर आपल्याला विसर्ग संधी. विसर्ग संधी म्हणजे काय हो? विसर्ग म्हणजे तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं, आहा अच्या पुढे 2 टिंब येतात, त्याला विसर्ग म्हणतात. मग विसर्गाचा स्वर किंवा व्यंजनाबरोबर एकत्र आल्यावर जो बदल होतो त्याला विसर्ग संधी म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मनः अधिक रथ, हा आपण नेहमी वापरतो व्यवहारामध्ये. मनोरथ, मनः अधिक रथ, मनोरथ. निही प्लस छल, निश्चल, निही. कळलं? त्याच्यानंतर आणखीन थोडी जर उदाहरणं द्यायची तर सोवदत असा शब्द आहे बघा. सो पुढे अवग्रह आहे आणि वदत, सोवदत. कळलं? मग सोच काय होतं? सह, विसर्ग येतो, ओचा विसर्ग तयार होतो आणि सह आणि अवग्रहाचा अ होतो. म्हणजे त्याच्या संधीची फोड कशी केली? सह अधिक अवदत, त्याचा सोवदत असा संधी होतो. आता दुसरा अगदी सोपा बघा, कोपी. को आणि त्याच्या पुढे अवग्रह आहे. अवग्रह म्हणजे एस, इंग्लिशमध्ये एस लिहिताना त्याला संस्कृतमध्ये अवग्रह असं म्हणतात. अवग्रह आणि पी. आता को पी याचं काय मी फोड करून? कह अधिक अपी. त्याच्यानंतर बघा, कापी आलं तर मात्र फक्त ओचा विसर्ग होतो. बाकी सगळं तसंच्या तसं. कापी आलं. का अधिक अपी, का प्लस अपी. केपी, के प्लस अपी. इथे क किंवा के नको. त्याच्यानंतर आता पुढे बघा, हे आता जो चार्ट तुमच्या पुढे आहे तो बघा, जे आहेत ते आत्ताच मगाच. हा, हे बघा, हे तुम्हाला मुद्दाम हा चार्ट एक दिलेला आहे बघा. रम्य संस्कृतम वर्णानाम सहचराहा. मग ई प्लस ई काय होतो? बघा, रवी प्लस इंद्र, रवींद्र आहे. उ प्लस उ घेतला तर दीर्घ उ होतो. भानू अधिक उदय, भानुदय. रू प्लस रू घेतला तर मातृण. कळलं? त्याच्यानंतर आ प्लस ओ घेतला तर हे जे सगळे शब्द आहेत हे तुम्ही मुद्दाम वाचून ठेवा आणि त्याचा उपयोग संधी करताना तुम्हाला होईल. कळलं? म्हणजे बघा, त्याच्यानंतर अ प्लस ई आहे. कळलं? अ प्लस ई जर आलं तर काय होतं? ए होतो. गण अधिक ईश काय होईल? गणेश. आ प्लस ए याचा होतं आई. सदा प्लस एव, सदैव. अ प्लस उ चा ओ होतो. लंब अधिक उदर, लंबोदर. आ प्लस ओ याचा औ होतो. गंगा, गंगा अधिक ओघ, गंगौघ. आता ई प्लस अ चा य होतो बर का, वेगळाच होतो. करोमी अधिक अहम, करोम्यहम. लक्षात ठेवा. उ या स्वराबरोबर जर व म्हणजे उ किंवा उ आला स्वरेणसह तर व तयार होतो. खलू प्लस एतत, खल्वेतत असा उच्चार होतो. द्वौ प्लस एव, द्वावेव. वेगळाच होतो बघा. द्वौ म्हणजे औ आणि ए त्याचा उच्चार व होतो. तौ प्लस अपी,
तावपी, बघा उच्चार. उभौ अधिक अपी, उभावपी. सुहृदौ आस्ताम, सुहृदावास्ताम. अशा तऱ्हेने आपल्याला हा संधींचा वापर करता येतो. पुन्हा एकदा बघा, संधीचे 3 प्रकार आहेत. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. या तिन्हीचेही उदाहरणं आणि आपण व्याख्या पाहिल्या. आता हे संधी झाल्यानंतर तुम्हाला प्रोनाउन्सिएशन जे आहे ते मी पहिलंच सांगितलं. अ आणि अ आणि हे कसे वेगळे उच्चार करायचे प्रत्येक ठिकाणी, हे याला म्हणायचं प्रोनाउन्सिएशन. संस्कृतमध्ये खरोखर प्रोनाउन्सिएशनला जास्त महत्व आहे. आता संस्कृत भाषा ही जी आहे ती सर्व भाषांची जननी आहेच, पण तिला अनेक नावं आहेत. तुम्हाला माहिती आहे, देववाणी, गीर्वाणवाणी, देवभाषा, भारती वगैरे नावांनी ती ओळखली जाते. संस्कृतला म्हणजे खरोखर कॉम्प्युटरच्या जवळ जाणारी ही भाषा आहे आणि त्यामुळे संस्कृतमध्ये गणितासारखे मार्क सुद्धा मिळू शकतात. आता हे झाले संधींचा विचार. संधी झाल्यानंतर आपल्याला आता वाक्य तयार करायची. हा शेवटचा टॉपिक आपला महत्वाचा आहे बघा. वाक्य तयार करायची. वाक्य तयार करायची म्हणजे काय करायचं? सेंटेन्स फॉर्मेशन ते जे आहे. आता सेंटेन्स मध्ये काय काय येतं? कर्ता, कर्म, क्रियापद, आहे की नाही? मग क्रियापदाची जी आहे, आता बघा आपण मराठीत म्हणतो तो शाळेत जातो. जातो, जाणे हे क्रियापद आहे. तो शाळेत जातो. मुलगी असेल तर काय म्हणतो? ती शाळेत जातो येईल का? नाही, जाते. म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलतं. पण संस्कृतमध्ये आता खाद म्हणजे खाणे. खादती हे जर असेल तर मुलगा असेल तरी खादती, मुलगी असेल तरी खादती, मूल असेल तरी खादती. तिन्ही लिंगामध्ये एकच. फक्त आता क्रियापद जी आहे ती कशी चालवायची हे आपल्याला मुख्य कळलं पाहिजे. क्रियापद म्हणजे धातू. आता धातू चालवताना, धातू मी तुम्हाला आधीच म्हटलं की 2200 धातू आहेत, पण त्या अगदी पहिल्या गणातले आपण बघूया. की लट लकार. हा, आणि मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये आपल्याला जे काळ असतात आहे ना, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, किंवा मराठीमध्ये वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, हे जे काळ आहेत ते संस्कृतमध्ये त्याला लकार असा शब्द आहे. लकार. हे लकार जे आहेत ते बघा आता किती आहेत. लट लकार वर्तमान काळ, लंग लकार भूतकाळ, नंतर लोट लकार आज्ञार्थ, विधिलिंग लकार म्हणजे कर्तव्य किंवा विनंती करायची असेल तर, लुट लकार म्हणजे भविष्यकाळ, लिट लकार म्हणजे परोक्ष भूतकाळ, खूप वर्षापूर्वी होऊन गेलेला आहे. असे हे लकार आहेत. त्या लकारांचे आपण जेव्हा प्रत्यय पाठ करू तेव्हा आपल्याला वाक्य तयार करता येतील. पण एवढं तर आता शक्य नाहीये. म्हणून आपण वर्तमान काळामध्ये साधी साधी वाक्य तयार करायला शिकूया. वर्तमान काळ म्हणजे लट लकार. तर लट लकाराचे प्रत्यय जे आहेत ते, आणि लकारामध्ये परत 2 पद असतात, परस्मय पद आणि आत्मनेय पद. आता तुम्ही म्हणाल त्याला काय अर्थ आहे? काही अर्थ नाही, पण ते पाणिनीने करून ठेवलेलं आहे. प आणि आप, परस्मय पद, आत्मनेय पद. आता इथे बघा चार्ट मध्ये खाद धातू आहे, त्याचे प्रत्यय त्यांनी दिलेले आहेत. बघा आता त्याच्यामध्ये सुद्धा प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. आता प्रथम पुरुषाचा अर्थ काय होतो? तो, ती, ते, त्या, ती. कळते तुम्हाला? एकवचन, द्विवचन, बहुवचन. म्हणजे तो,
ते दोघे जण, ते सर्वजण. ती, त्या दोघी, त्या सर्वजणी. आणि ते दोघे, ते सर्वजण. म्हणजे तिन्ही लिंगामध्ये एकवचन, द्विवचन, बहुवचन. हे कुठल्या पुरुषाचं आहे? प्रथम पुरुष. प्रथम पुरुष याचा अर्थ काय? तो किंवा ती, थर्ड पर्सन. प्रथम पुरुष म्हणजे तुमच्या भाषेत थर्ड पर्सन. कळलं? आपल्यामध्ये म्हणतो ना आपण, आमच्या भांडणात तुम्ही पडू नका, थर्ड पर्सन. तो प्रथम पुरुष. आणि मग मध्यम पुरुष म्हणजे काय? तू, यू आर द मध्यम पुरुष. तुम्ही दोघं, तुम्ही सर्वजण, हा मध्यम पुरुष आहे. आणि मग ते झाल्यानंतर सर्वात उत्तम पुरुष, सर्वात जगात मोठं कोण? देव नाही, गुरु नाही, शिक्षक नाही, कोणी नाही, मी स्वतः. आय एम द बेस्ट. म्हणून उत्तम पुरुष म्हणजे मी, एकटा मी. आता माझ्याबरोबर तुम्ही आहात, मग आपण दोघं आणि आपण सर्वजण. कळलं? एक वचन, द्विवचन, बहुवचन. कळते? आणि पुरुष आणि वचन हे आपल्याला प्रत्यय पाठ करायला लागतील. इथे त्यांनी प्रत्यय नाही दिलेले, पण प्रत्यय मी सांगते. ती, तह, अंती. सी, थह, थ. मी, वह, मह. हे प्रत्यय लट लकाराचे. आत्ताशी लट लकार प प्रथम परस्मै पद लट लकार हे आपण पाहतोय. ती, तह, अंती. खाद हा धातू आहे. खाद म्हणजे काय? खाणे. मग त्याला जर खादती, खादतः, खादंती, खादसी, खादथः, खादथ, खादामी, खादावह, खादामह. कळते तुम्हाला? हे एका सिटिंग मध्ये कळणार नाहीये, पण मी त्यात सांगण्याचा प्रयत्न करते. हे जे आहेत हे पुरुष आणि वचन, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. हे झाल्यानंतर आपल्याला वाक्य तयार करायची आहेत. म्हणजे आपण जर म्हटलं, समजा तो मुलगा खातो. खाणे हे क्रियापद आहे ना, त्याचं आपल्याला वाक्य तयार करायचंय. तो मुलगा खातो. आता तो ह्याला शब्दाला काय संस्कृत मध्ये म्हणतात? तर बघा, सह म्हणजे तो, तऊ ते दोघ जण, आणि ते सर्वजण. हे पुल्लिंगात झालं. आता इथे नपुसंकलिंगामध्ये लिहिलं नाहीये, स्त्रीलिंगामध्ये लिहिलं नाहीये. मी सांगते. स्त्रीलिंग सा, ते, ताहा. सा म्हणजे ती, ते म्हणजे त्या दोघी, आणि ताहा म्हणजे त्या सर्वजणी. सा, ते, ताहा. आणि नपुंसकलिंगामध्ये तत्, ते, तानी. तद म्हणजे ते दोघ जण, तानी ते सर्वजण. हे प्रथम पुरुषात आलं सगळं. कळतंय तुम्हाला? हे प्रथम पुरुषात. आता मध्यम पुरुष काय आहे बघा? त्वम. मी मगाशीच म्हटलं, मध्यम पुरुष म्हणजे तुला संस्कृत मध्ये काय म्हणतात? त्वम. तुम्ही दोघं युवाम, आणि तुम्ही सर्वजण यूयम. त्वम, युवाम, यूयम. आणि उत्तम पुरुष म्हणजे सांगितलं की मी, आम्ही दोघं, आम्ही सर्वजण. अहम, आवाम, वयम. हे उत्तम पुरुषात झालं. आता वाक्य तयार करताना पंचदश वाक्याने तयार करायची आहे. हे अगदी प्रायमरी संस्कृत आहे. आता बघा, तो मुलगा खातो. मग आता काय येईल? तोला काय शब्द आहे? सह. मुलाला काय म्हणतो आपण? बालकः. आणि खादती. कळलं? सह बालकः खादती. आता बघा, तो मुलगा खातो, पण ती मुलगी खाते. आपण मराठीत खाते केलं की नाही? पण संस्कृत मध्ये तसं नाही. म्हणजे म्हणून संस्कृत भाषा सोपी आहे. सा कन्या खादती आहे. सा कन्या, ती मुलगी खाते.
आणि नपुंसकलिंगामध्ये तद अपत्यम खादती, ते बाळ खातय, ते मूल खात आहे. कळलं? अशी ही एक वचनातली वाक्य झाली. प्रथम पुरुष एक वचन. आता प्रथम पुरुष द्विवचन. द्विवचनात काय आहे? प्रथम पुरुषाचं द्विवचन काय आहे? खादतः आहे. इकडे काय आहे बघा द्विवचनामध्ये? दोघे मुलगे तौ आहे की नाही? तौ बालकौ खादतः. खादती नाही येणार आता, खादतः. वचनाप्रमाणे क्रियापद बदलतं. ते कन्ये खादतः. कळलं? काय द्विवचनामध्ये. नंतर ते अपत्ये खादतः. तुम्हाला कळते का बघा ही वाक्य सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे असंच करावं लागतं. त्यासाठी शब्द यावे लागतात, नाम यावी लागतात, सर्वनाम यावी लागतात आणि क्रियापद आणि मग काळ म्हणजे लकार. हे सगळं पूर्ण झाल्यावर मग आपल्याला वाक्यरचना करता येते. आता बघा बहुवचनामध्ये आहे ते आहे ना, सह तौ ते. मग ते आता एक मुलगा, दोन मुलं बालकौ आणि अनेक मुलं बालकाः. बालकौ बालकः बालकौ बालकाः. ते बालकाः खादन्ति. कळतंय? मग खादन्ति आलं, तिथे खादतः नाही आलं. अनेक आहेत म्हणून क्रियापद बदललं. आता अनेक मुली खातात. ताहा कन्याः खादन्ति आणि तानी अपत्यानी खादन्ति. कळते? म्हणजे आपण प्रथम पुरुषाची आपण 9 वाक्य तयार केली आहेत एकाच वेळी. आता मध्यम पुरुष बघा. मध्यम पुरुष सी थह थ असे त्याचे प्रत्यय आहेत. आता सी एक वचनाला सी आहे की नाही? खादसी. पण मध्यम पुरुष एक वचन काय हो? त्वम. तू खातोस. वर्तमान काळ आहे. लटलकार. त्वम खादसी. आता तुम्ही दोघं खातात. यूयम खादथः. आणि तुम्ही सर्वजण युवाम सॉरी हे बघा द्विवचनामध्ये काय येईल? युवाम खादथः आणि तुम्ही सर्वजण यूयम खादथो. कळते फरक? विसर्ग, टिंब, डोक्यावर टिंब हे सगळ्यामुळे अर्थ बदलतो. लक्षात ठेवा. हे आपल्याला उच्चार बरोबर, अनुस्वार, विसर्ग याचा प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित उपयोग केला पाहिजे. आता उत्तम पुरुष म्हणजे मी, अहम, पण त्याला प्रत्यय काय लागतोय? मी वह मह आहे की नाही? मी मग खाद धातू. अहम खादामी, मी खातो. आवाम खादावह, आम्ही दोघं खातो. आणि वयम खादामः, आम्ही सर्वजण खात आहोत. कळलं? आम्ही सर्वजण. आता ही बघा याच्यासारखीच आपल्याला खाली दिलंय त्यांनी. खादती स्थाने पठती, धावती, हसती, खेलती, गच्छती, आगच्छती, उपविशती, उत्तिष्ठती याचा उपयोग करून पुन्हा आपण वाक्य तयार करू शकतो. आता अर्थ लक्षात घ्या. पठती म्हणजे वाचतो, टू रीड. धावती, टू रन, धावणे. हसती, टू स्माईल. खेलती, खेलतीचं काय होईल? टू प्ले. गच्छती, टू गो, जाणे. आगच्छती, येणे, कमिंग. उपविशती, टू सीट, बसणे. आणि उत्तिष्ठती, उभे राहणे. अशी ही जे क्रियापद आहेत ह्याचे आपल्याला लट लकारामध्ये अशी 15 पपची फक्त परस्मय पदाची वाक्य तयार करता येतात. आता परस्मय पद आणि आत्मनेय पद.
आता जर आपण आत्मनेय पदाचे आणि धातू बघा, परस्मय पदाचे वेगळे धातू असतात, आत्मनेय पदाचे वेगळे असतात. आता आत्मनेय पदाचे इथे लकार लिहिलेले नाहीयेत, पण मी तुम्हाला तोंडी सांगते. ते इथे अंते, से इथे द्वे, ई वहे महे. जे लट लकार लंग लकार तिचे प्रत्यय आहेत. हा कळलं? हे जे आहेत ते बघा. आता एकदम इथे त्यांनी प्रेझेंट टेन्स झाल्यावर इम्परफेक्ट टेन्स दिलाय, म्हणजे हे भूतकाळ बघा याचे. आणि यांनी परस्मय पदाचे फक्त दिलेले आहेत, आत्मनेय पदाचे पण प्रत्यय आहेत. आता परस्मय पदाचे बघा, लंग लकाराचे अम व म, स तम त, क ताम अन. आता हे प्रत्यय आहेत, पण इम्परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे लंग लकार, त्याची खूण काय आहे? तर महत्वाचं म्हणजे त्याला अ हा उपसर्ग लागतो, अ आधी लागतो, ही खूण आहे इम्परफेक्ट पास्ट टेन्सची. नंतर इम्परेटिव्ह मूड म्हणजे लोट लकार म्हणजे आज्ञार्थ, त्याचे पण प्रत्यय बघा, आनी आव आम, शून्य तम त, तू ताम अंतू, असे त्याचे प्रत्यय आहेत. त्याच्यानंतर इम्परेटिव्ह मूड म्हणजे विधिलिंग लकार, याचे पण प्रत्यय तसेच आहेत, इयम इव इम, इही इतम इत, इत इताम इयुः, असे हे परस्मय पदाचे. असेच आत्मनेय पदाचे पण एवढे काय म्हणतात प्रत्यय आहेत. ते प्रत्यय पाठ करून त्या धातूंना पप आणि आत्मनेयपदी आणि परस्मयपदी धातूंना लावून अशी तुम्हाला वेगवेगळी वाक्य करता येतील. अजून काय बघा, तुम्हाला काय शंका असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. Yes. So students, the session is almost over. Now I request all the participant students, you can ask the question. The forum is open. Hello, Ishanshu, are you there? Ishanshu sir? Hello, Ishanshu sir, are you there? Am I audible? Hello, students. Yes, sir. Okay. Any Yes, question you sir. would like to ask? You can ask. You can ask the question. Obviously, after this, the recordings is given to you. Will be given to you, and definitely, you know, you will. You can able to solve your assignments and as well as experiments, whatever we have decided. Okay, in your IKS syllabus. Okay, now the time is vote of thanks. So I specially thanks to our college VSET, then our management, principal sir, and our HOD, Dr. Satish Salunke sir, who has given the permission to organize such a wonderful session of Pingle madam. Then special thanks to one of my colleague, Ishanshu Jaswal sir, who has given his crucial time for us for making the Microsoft team and then the recording and these things. So thank you, Ishanshu sir, and also my faculty colleagues, and again one more faculty from EHTC department, Pratiksha Patil madam, who has also joined this session. I hope the students from EHTC as well as other departments who has joined this session, definitely they are going to help this. I hope this session is going to help us to do the assignments as well as experiments for the module number 6 under the IKS subject, that is Indian Knowledge System. So, and last but not the least, that is my mother, who has delivered this a very wonderful session on Sanskrit language. I hope even at the age of 80, she is very busy
with the teaching of all the students like 8, 9 standard students, as well as not only that, the students who are going for the Ayurvedic doctors. Then there are a lot of people. The age is not a limit to learn any kind of language or art. So like that, so the students who are going for the Ayurvedic doctors, or not only that, the people around us, around in or in the society, who would like to make sure that that they want to learn a very good language like Sanskrit language. Sanskrit language is the mother of all languages in India. So I hope that this session is going to help a lot, right? So once again, I thank you, all the participants and students. Okay, there is one thing. Yes, thank you very much. So I think this is written by whom? May I know the name of the student? इंडियन नॉलेज सिस्टीम च्या अनुषंगाने आमच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेची ओळख, तिचे महत्व आणि आपल्या समृद्ध भारतीय ज्ञान परंपरेतील तिचे योगदान अतिशय सुंदर व प्रभावी पद्धतीने समजावून देण्याबद्दल CSCDS विभागाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. आय थिंक दिस इज रिटन बाय very nice. It is written by Dr. Satish Saranke. Okay, our HOD. So I hope I think I will read this. This vote of thanks is given by the Satish Saranke sir. I think he might be there in this chat, but I will read this on behalf of him. आदरणीय मॅडम, भारतीय ज्ञान परंपरा इंडियन नॉलेज सिस्टीम IKS या विषयाच्या अनुषंगाने आमच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेची ओळख, तिचे महत्व आणि आपल्या समृद्ध भारतीय ज्ञान परंपरेतील तिचे योगदान अतिशय सुंदर व प्रभावी पद्धतीने समजून दिल्याबद्दल CSCDS डिपार्टमेंटच्या विभागाने वतीने आपले मनपूर्वक आभार. आपण आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना आपल्या भाषा, संस्कृती आणि ज्ञान परंपरेची नव्याने ओळख करून दिली. ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. हा सुंदर आणि स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल प्राध्यापक योगेश पिंगळे सरांचेही विशेष कौतुक व मनपूर्वक आभार. आपले मार्गदर्शन आणि आशीर्वाद आमच्या विद्यार्थ्यांना यापुढेही लाभत राहोत, ही सदिच्छा CSCDS विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार. डॉक्टर सतीश S. साळुंखे, विभाग प्रमुख, CSCDS विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वसई. सर, थँक यू व्हेरी मच. आय थिंक yes. So thank you very much sir. सतीश साळुंखे सर. थँक्यू सर. तुम्ही ऐकलत भाषण, त्याबद्दल धन्यवाद. ओके, अजूनही काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नंतर विचारू शकतात. सो थँक्यू ऑल द स्टुडंट्स. ईशांशु सर, इफ यू आर देअर, प्लीज काइंडली स्टॉप द रेकॉर्डिंग अँड हॅलो सर. वी विल. ओके सर. ओके सर. हा, येस. प्रतीक्षा पाटील. हा, येस, प्रतीक्षा खूप पाटील मॅडम. छान माहिती सांगितली. म्हणजे माझा बॅकग्राऊंड थोडा संस्कृतचा आहे. म्हणजे मी स्कूल लेवलला 3 वर्ष संस्कृत शिकलेले आहे.